अकोला के बोरगांव निवासी किसान सुमित मालोकार ने एक व्यक्ति पर सेकंड हैंड ट्रैक्टर बेचने के नाम पर धोखाधड़ी करने और बाद में जान से मारने की धमकी देने का गंभीर आरोप लगाया है। पीड़ित ने मामले में पुलिस की कार्यप्रणाली पर भी सवाल उठाते हुए निष्पक्ष जांच और कड़ी कार्रवाई की मांग की है। सुमित मालोकार के अनुसार उन्होंने खेती के लिए शुभम मानकर तथा सागर सांगुन वेड़े से सेकंड हैंड ट्रैक्टर खरीदा था। उनका आरोप है कि आरोपी ने ट्रैक्टर को फाइनेंस पर होने की गलत जानकारी दी और उससे जुड़े दस्तावेज भी कथित रूप से फर्जी तैयार किए। बाद में मध्य प्रदेश पुलिस द्वारा 2 ट्रैक्टर जब्त किए जाने के बाद पूरे मामले का खुलासा हुआ। पीड़ित का कहना है कि जब उन्होंने इस संबंध में आरोपी से जवाब मांगा तो उसने कथित रूप से अभद्र व्यवहार किया और फोन पर जान से मारने की धमकी भी दी। मालोकार का यह भी आरोप है कि उन्होंने कई बार एसपी कार्यालय और बोरगांव पुलिस से शिकायत की, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। हालांकि इस मामले में लगाए गए आरोपों पर आरोपी और संबंधित पुलिस अधिकारियों का पक्ष अभी सामने नहीं आया है। पीड़ित किसान ने पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की मांग की है। माझं नाव सुमित मालोकर आहे, निंबी मालोकरला राहायचं त्याच्या। तर माझं ट्रॅक्टर मी सेकंड हँड ट्रॅक्टर घेतला होता शेतीसाठी सागर सूरज सांगून वेळेकडून। त्याचा जो मामभाऊ आहे तो शुभम मानकर बोरगावचा, तर त्यांनी काय केलं होतं, मला फसवणूक म्हणजे ट्रॅक्टर दिला फायनान्सचा म्हणून। तर त्यांनी चोरीचा ट्रॅक्टर बैतूलवरून चोरून आणला होता। तर त्यांनी मला फायनान्सचा म्हणून कागदपत्र डुप्लिकेट बनवून त्यांनी मला त्याच्यामध्ये फसवलेले आहे। तर माझ्या गावात 2 ट्रॅक्टर दिले होते। दोन्ही ट्रॅक्टर ते एमपी चे पोलीस आले, ते घेऊन गेल्याच्या नंतर जो दुसरा ट्रॅक्टर आहे त्याचे त्यांनी पैसे देऊन विषय मिटून टाकला। आणि मग मी माझ्या ट्रॅक्टरचा विचार नाही त्याला विचारलं, तर तो म्हणला मी याच्यात काय करू शकत नाही। मग त्याला मी म्हणलं माझ्या पैशाचं काय, तर मग तेव्हा मी त्याला म्हणलं मी तुझ्यावरती कंप्लेंट करतो। तर तो म्हणला कर। मी बाळापूर चौकीत जाऊन कंप्लेंट केली, तर तिथं त्यांना बोलून घेतलं। बोलल्यानंतर त्यांनी कबूल झाले की आम्ही ह्याचे ट्रॅक्टर व्यवहार केलेला आहे किंवा आमच्याकडून चुकून झालं, कबूल बी झाले ते। मग त्यांनी विचारलं व्यवहार कुठं झाला, तर त्यांनी सांगितलं म्हैसांग मध्ये। तर म्हैसांग मध्ये पेट्रोल पंपावरती। तर तिथं मग त्यांनी ही चौकशी म्हैसांग तिकडे पाठवली बोरगाव मध्ये। तर मग तिथे बी चौकशी सिद्ध झालं की बुवा त्यांनी ही केलेलं आहे किंवा फसवणूक केलेली म्हणून। पण तिथे मी वारंवार एसपी साहेबांपाशी बी गेलो, तर त्यांनी माझ्या ह्याची केसची काहीच दखल घेतली नाही आणि त्या ह्यांनी पण नाही घेतलेली, आपल्या बोरगावच्या पोलिसांनी बी त्याच्यावर काहीच गुन्हे दाखल नाही केले, काहीच नाही। आणि ह्याच्या आधी त्यांनी बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या अंगावरती ट्रॅक्टर बी घातलेला आहे, त्याची व्हिडिओ बी व्हायरल झालेला आहे। तो आरोपी येतो शुभम मानकर, आणि त्याचे 2 ट्रॅक्टर बोरगाव मध्ये पण जमा आहेत, त्याची बी सखोल चौकशी केली पाहिजे। आणि त्याने मला फोनवरती धमकी दिल्या की तुम्हाला कुठं बी भेट की मी तुझा मर्डर करतो म्हणून, आणि तो शिव्या देतो आणि मारायची बी धमकी देतो। आणि माझ्या जीवाचं काही कमी जास्त काय झालं तर बोरगाव पोलीस स्टेशन आणि एसपी साहेब त्याला ही जिम्मेदार राहते, त्याच्यावरती काहीच कारवाई करत नाही। तो असा बी म्हणतो मी पोलिसांना शिव्या देऊन 3 ते 4 दिवसामध्ये सेंट्रल जेल मधून सुटून आलेलो आहे, तुझ्याच्याने माझं काहीच होत नाही।